नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, आज जो आपण टॉपिक कव्हर करणार आहे तो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, जलीय परिसंस्था। यावर प्रिलिम मध्ये वारंवार प्रश्न विचारलेले आहेत की जलीय परिसंस्थेमध्ये जे वेगवेगळे झोन्स असतात, त्यानंतर जलीय परिसंस्थेचे जे प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत त्यांना जी नावं दिलेली असतात, तर यावर जोड्या लावा किंवा नॉर्मल क्वेश्चन सारखे क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहेत। तर आज जो आहे आपण तो टॉपिक कव्हर करू। अगदी इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि सिंपल वेने आपण समजून घेऊ, जेणेकरून तुमच्या त्या लवकर लक्षात राहणार। ठीक आहे, बघा आता हे जे जलीय परिसंस्था आहे, आता आपल्याला थोडंफार बेसिक माहित आहे। परिसंस्था आपण कशाला म्हणणार की यांच्यामध्ये काय असणार, एक जैविक घटक आणि अजैविक घटक हे दोन्हीही ठरलेले असणार आणि त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आंतरसंबंध प्रस्थापित झालेला असणार। त्यामुळे ही काय आहे, परिसंस्था आहे। आणि यातला मुख्य घटक कुठला आहे तर तो म्हणजे जल, तर ती झाली जलीय परिसंस्था। आता हीच जर जलीय परिसंस्था आपण कन्सिडर केली तर याचे 3 प्रकार आपल्याला आढळून येतात। पहिलं आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो, ती म्हणजे गोडे पाण्याची परिसंस्था, म्हणजे फ्रेश वॉटर, म्हणजे ज्यामध्ये क्षारता कमी आहे, ज्यामध्ये गाळ कमी आहेत। मग असे जे वॉटर असते ज्यांना आपण काय म्हणणार, फ्रेश वॉटर, गोडे पाणी। मग यामध्ये बेसिकली जे नदी असतात, तलाव असतात त्यांचा समावेश होणार। त्यानंतर दुसरी परिसंस्था जे ते सागरी परिसंस्था। आता आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीने नदींचं पाणी असते त्यापेक्षा महासागर किंवा समुद्राचं जे पाणी आहे ते वेगळं असते। त्यांचे जे अजैविक घटक असतात, म्हणजे तिथलं तापमान, तिथली क्षारता, तिथलं प्रेशर, तर ह्या सर्व गोष्टी वेगळ्या असणार। त्यामुळे सागरी परिसंस्थेला आपण वेगळ्या प्रकारे वर्गीकृत करतो। आणि ह्या दोघांच्या मधातला जो संक्रमणात्मक प्रदेश आहे ती एक वेगळी परिसंस्था असते। म्हणजे बघा, ज्या ठिकाणी नदी समुद्राला जाऊन मिळते तर तो जो इकोटोन तयार होतो, कारण नदी कुठली झाली, ती झाली गोडे पाण्याची परिसंस्था आणि समुद्र म्हणजे सागरी परिसंस्था। मग जेव्हा दोन वेगळ्या परिसंस्था एकत्रित येतात तेव्हा जो इकोटोन तयार होतो तर ती एक वेगळी परिसंस्था आपण कन्सिडर करतो, म्हणजेच संक्रमणात्मक जलीय परिसंस्था। आता बघा, यांच्या आपण पर्यावरणीय भाषेमध्ये कशी नाव आहेत, तर ही जी गोडे पाण्याची परिसंस्था आहे, तर गोडे पाण्याची परिसंस्था ही परत 2 भागांमध्ये आपण वर्गीकृत करतो। आता यामध्ये येणार पहिला म्हणजे लेंटिक परिसंस्था आणि दुसरा म्हणजे लोटिक परिसंस्था। आता ही जी नावं आहेत ही इंग्लिशमध्येच आहेत। बघा, लेंटिक परिसंस्था म्हणजे काय, एक असा जलसाठा जो स्थिर आहे। स्थिर म्हणजे काय की त्या जलसाठ्याचं जे पाणी आहे ते प्रवाहित नाही आहे, ते वाहतं पाणी नाही आहे, पाणी एका जागी स्थिर आहे। असे जर का जलसाठा असेल तर त्यांना आपण म्हणतो लेंटिक। मग याचे उदाहरण कुठले कुठले, तर तलाव आहेत, सरोवर आहेत, हे सर्व झाली लेंटिक परिसंस्था। आणि या उलट लोटिक परिसंस्था म्हणजे कुठली परिसंस्था, ज्याचं पाणी जे आहे हे कसं आहे, प्रवाही आहे, म्हणजेच वाहत आहे। मग यामध्ये कुठले एक्झाम्पल येणार, नदी, नाले, ओढे, हे सर्व। तर लेंटिक इकोसिस्टीम आणि लोटिक इकोसिस्टीम हे कशाचं वर्गीकरण आहे, परत हे जे गोडे पाणीची परिसंस्था आहे, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, त्यांचं वर्गीकरण। आता हेच जर आपण कन्सिडर केलं तर यांचे झोन कसे पडतात हे आपण आता बघू। तर बघा, हे जे झोन आहेत हेच आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, म्हणजे यावर दरवेळेस एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात। आता हे झोन काय असते बघा, आता ही जी हा जो जलसाठा आहे, आता आपण हा तलाव कन्सिडर करू, ठीक आहे। मग आता हा जर का तलाव असेल तर हा स्थिर जलसाठा आपण कन्सिडर केला, तर आता हे जे पाणी आहे तलावाचं, या पाण्याचे जे गुणवैशिष्ट्य आहे किंवा या पाण्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, तर यामध्ये कुठले कुठले येणार, तर आपण कन्सिडर करू या पाण्याचं टेम्परेचर, बरोबर आहे, त्यानंतर या पाण्याची सॅलिनिटी, जे मेजर घटक आहेत ते, ठीक आहे। तर आता हे जर 2 आपण कन्सिडर केले तर यावरून पाण्याचे वेगवेगळे झोन तयार होतात। हे झोन आपल्याला स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे। आता बघा, हे झोन स्टडी करणं का इम्पॉर्टंट आहे आधी आपण ते लक्षात घेऊ। बघा, सिंपल आहे की कुठलाही जैविक घटकाची जी वाढ होते ती वाढ किंवा तो जैविक घटक ज्या ठिकाणी राहतो त्याचा जो अधिवास असतो, तर ह्या सर्व गोष्टी म्हणजेच जैविक घटक हे सिंपली कशावर अवलंबून असतात, तर ते अजैविक घटकांवर अवलंबून असतात।
बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणचं एकंदरीत तापमान किती आहे, सूर्यप्रकाश आहे की नाही, हवा आहे की नाही, किंवा सजीवाला, जैविक घटक म्हणजे सजीव, मग सजीवांना जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज असते ती सर्व गरज तिथे उपलब्ध आहेत की नाही या गोष्टींवरच अवलंबून असणार जैविक घटकांची वाढ. मग सेम जर का आपण जलीय परिसंस्था कन्सिडर करत आहेत तर या जलीय परिसंस्थेमध्ये जेवढ्याही वनस्पती असतील, जलीय परिसंस्थेमध्ये जेवढे प्राणी असतील तर यांची वाढ आपल्याला कुठे होताना दिसणार, जेथे त्यांची गरजांची पूर्तता होते. म्हणजेच सिम्पली ज्या ठिकाणी एक प्रॉपर टेम्परेचर आहे, ज्या ठिकाणी प्रॉपर सॅलिनिटी आहे, क्षारता आहेत, हे घटक ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी आपल्याला विविध वनस्पती आणि प्राणी आढळून येणार. मग त्यामुळे आधी तर आपल्याला हे टेम्परेचर आणि क्षारता हे दोन घटक कन्सिडर करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी हे जे जलीय परिसंस्था असतात त्यांचे वेगवेगळे झोन केल्या जातात. मग यामुळे काय होणार की कुठल्या झोनमध्ये आपल्याला कुठले प्राणी आढळून येतात किंवा वनस्पती आढळून येतात याचा लगेच अंदाज येणार. येत्या लक्षात. त्यामुळे आपण हे झोनमध्ये यांचं वर्गीकरण करतो. तर अगदी सिंपल आहे. आता बघा, झोन करत असताना आपण बेस कोणता घेणार आहे, तर आपण बेस घेणार आहे तो म्हणजे टेम्परेचरचा, म्हणजेच कशाचा, तापमानाचा. ठीक आहे. आता मला सांगा, पाण्याला जे तापमान येते, म्हणजे पाण्याला जी उष्णता येते ती उष्णता कोणामार्फत येते, तर उष्णता येते ती म्हणजे सूर्यप्रकाशामुळे. ठीक आहे. उष्णता कोणामुळे येतात, सूर्यप्रकाशामुळे. म्हणजेच सनरेज जे आहेत किंवा सनलाईट जे आहेत तर ते पाण्यात इमर्स होणार, पाण्यामध्ये येणार आणि त्यामुळे त्या पाण्याला उष्णता येणार आणि उष्णता असली म्हणजेच काय, तर त्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते जास्त असणार. आणि याच्याच अपोजिट काय होणार की जर का पाण्यामध्ये सूर्यप्रकाश पडत नाही आहे, म्हणजे तो इनसाइड होत नाही आहे, तर मग अशा वेळेस त्या पाण्याचं तापमान कसं असणार, कमी असणार, कारण त्या पाण्याला उष्णताच मिळत नाही आहे. तर केवळ तापमान हा जर घटक आपण कन्सिडर केला तर तापमानावरून एखाद्या स्थिर जलसाठ्याचे किंवा प्रवाही आपण कन्सिडर करू शकतो जलसाठ्यांचे 3 झोनमध्ये वर्गीकरण केले जाते. आता बघा, हा जो एक तलाव आहे, आता या तलावामध्ये काय होणार, वरून सूर्यप्रकाश पडणार. ठीक आहे. आता हा सूर्यप्रकाश पडत असल्यामुळे आता हा सूर्यप्रकाश ज्या लेव्हलपर्यंत जाणार, म्हणजे ज्या खोलीपर्यंत हा सूर्यप्रकाश पडणार त्या पाण्यामध्ये, तर तिथे काय असणार की कंटिन्यू सूर्यप्रकाशामुळे ते जे पाणी आहे त्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे, तापमान आहे ते जास्त असणार, कारण तिथं सूर्यप्रकाश पडतोय. आणि ह्याच जलसाठ्याचा असा भाग की ज्या ठिकाणी तापमान कमी आहे. कमी का आहे, कारण त्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचतच नाही आहे, म्हणजे तिथे सूर्यप्रकाशच नाही आहे. मग सूर्यप्रकाशच नाही आहे तर तिथलं टेम्परेचर कसं असणार, तिथलं टेम्परेचर हे कमी असणार. येत्या लक्षात. मग याच बेसिसवर की कुठे टेम्परेचर जास्त आहेत आणि कुठे टेम्परेचर कमी आहे यावरनं स्थिर जलसाठ्याचे किंवा एकंदरीत जलसाठ्यांचे 2 प्रमुख झोन असतात. पहिला झोन असतो त्याला आपण म्हणतो लिम्नेटिक झोन आणि जो दुसरा झोन असतो त्याला आपण म्हणतो प्रोफाउंडल झोन. आता सिंपल आहे, लिम्नेटिक म्हणजे नावावरूनच तुमच्या लक्षात येणार. लिम्नेटिक हा शब्द आपण सनरेजसाठी यूज करतो, सूर्यप्रकाशांसाठी. तर या जलसाठ्याचा असा स्तर जोपर्यंत किंवा ज्या स्तरापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत आहे आणि सूर्यप्रकाश पोहोचत असल्यामुळे तिथलं टेम्परेचर जास्त आहे अशा झोनला म्हणतात लिम्नेटिक झोन. येत्या लक्षात. आणि या उलट असा पाण्याचा स्तर ज्या ठिकाणापासून सूर्यप्रकाश पोहोचतच नाही त्यामुळे त्या पाण्याचं जे टेम्परेचर आहे, तापमान आहे ते कमी आहे अशा झोनला म्हणतात प्रोफाउंडल झोन. आता यांची जी नावं आहेत ही आपल्याला इंग्लिशमध्येच दिलेली आहे, म्हणजे इंग्लिशच लक्षात ठेवायची आहे. तर सिंपल 2 झोन आहे. लिम्नेटिक झोन म्हणजे असा झोन ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश इन्सर्ट होत आहे आणि त्यामुळे पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते जास्त आहे. आणि प्रोफाउंडल झोन म्हणजे असा झोन ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही त्यामुळे तिथलं जे पाणी असते हे याचं जे तापमान आहे हे तापमान कंपॅरेटिव्हली कमी असतात. आणि या खेरीज बघा, आता हा जो किनारी प्रदेश आहे, किनारा म्हणजेच काय, म्हणजे जमीन आणि पाणी, बरोबर आहे. आता हा जो किनारी प्रदेश आहे तर किनारी प्रदेशावर जो आपल्याला एक भाग आढळून येतो ज्याला भूगोलमध्ये आपण कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतो, बरोबर आहे. ज्या ठिकाणी काय असतात, जो उथळ पाणी असतात, म्हणजे पाण्याची जी खोली आहे ती फार जास्त नसते कारण हा जमिनीचा भाग असते, जमिनीच्या भागावर थोडंफार पाणी आलेलं असते. आता हा जो भाग आहे या भागाचं पण जे टेम्परेचर आहे हे कसं असणार, जास्त असणार, कारण ऑलरेडी पाणी उथळ आहे, खोली जास्त नाही आहे, त्यामुळे इथे पण डायरेक्टली सूर्यप्रकाश असणार आणि त्यामुळे पाण्याचं टेम्परेचर देखील जास्त असणार. तर अशा भागाला म्हटल्या जाते लिटोरल झोन.
याला कुठला झोन म्हटल्या जाते? लिटोरल झोन. तर तुम्ही सिंपल लक्षात ठेवायचं बघा, सिंपल वेनी जो किनारा असतो तर किनाऱ्याला म्हणायचं लिटोरल झोन. त्यानंतर वरचा जो थर असतो पाण्याचा, तर वरच्या थरापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो, तिथं टेम्परेचर जास्त असणार, त्या थराला म्हटल्या जातात लिम्नेटिक झोन. आणि खालचा तळभाग जो असतो जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही त्याला म्हणतात प्रोफाउंडल झोन. तर अशा पद्धतीने आपण वर्गीकरण करू शकतो तलावांचं, सरोवरांचं. पण आता हे जे तलाव आहेत आणि हे सरोवर आहेत हे आपण कन्सिडर केले ते म्हणजे उष्ण कटिबंधीय प्रदेशामधले. कुठले कन्सिडर केले? उष्ण कटिबंधीय प्रदेश, ट्रॉपिकल झोनमधले. आता ट्रॉपिकल झोनमधले बघा, आता इथे काय आपल्याला क्लिअर करायचं आहे बघा, जो ट्रॉपिकल झोन असतो म्हणजे जो उष्ण कटिबंधीय प्रदेश असतो त्या ठिकाणी सूर्यप्रकाश जे आहे हे परपेंडिक्युलर इन्सर्ट होतात. म्हणजे बघा आपण भूगोलमध्ये शिकतो, आता मी इथेच दाखवते तुम्हाला काढून, ठीक आहे. त्याच ठिकाणी अशी जर का आपण पृथ्वी कन्सिडर केली, एक मिनिट, इथे बघा, अशी जर का आपण जर का पृथ्वी कन्सिडर केली तर या पृथ्वीवर उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणजे हा असा प्रदेश आहे जिथे सूर्यप्रकाश जो आहे हा परपेंडिक्युलर इन्सर्ट होतो. म्हणजे सूर्यप्रकाश परपेंडिक्युलर पडतात आणि सूर्यप्रकाश परपेंडिक्युलर पडत असल्यामुळेच तिथलं जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर पण कसं असते? जास्त असते. आता बघा, आता हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, परपेंडिक्युलर सनरेज इनसाइड होत आहे. अशा वेळेस या उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये जेवढेही जलसाठे असतील तर त्या जलसाठ्यांमध्ये जे सूर्यप्रकाश ज्या खालच्या स्तरापर्यंत इन्सर्ट होत आहे त्याची जी लेंथ आहे, लांबी, ती देखील जास्त असणार. म्हणजे फार खोलपर्यंत सूर्यप्रकाश पाण्यामध्ये पोहोचणार. का पोहोचणार? कारण तिथे जे सूर्यप्रकाश इनसाइड होत आहेत, तिथे जे सूर्यप्रकाश पडत आहेत ते कसे आहेत? परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे ते पाण्यामध्ये फार आतपर्यंत जाणार. म्हणजे त्यांची जी खोली आहे ती जास्त असणार. म्हणजे याचं सिंपल लॉजिक काय आहे की उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये जेवढेही जलसाठे आहेत तर त्या जलसाठ्यांमध्ये जो वरचा लिम्नेटिक झोन आहे तो जास्त असणार. हा जो झोन आहे लिम्नेटिक झोन, याची जी उंची आहे ही जास्त असणार. का? कारण सूर्यप्रकाश जे आहे हे काय असणार? डायरेक्टली परपेंडिक्युलर पडत आहे, त्यामुळे हे खोलपर्यंत जाणार. बरोबर आहे. पण आता याच व्यतिरिक्त हा जर का जलसाठा समशीतोष्ण प्रदेशातील असला, बघा समशीतोष्ण प्रदेशमध्ये काय असते तर समशीतोष्ण प्रदेशामध्ये म्हणजे टेम्परेट झोनमध्ये जो वरचा झोन आहे, हा टेम्परेट झोनमध्ये काय असते? सूर्यप्रकाश जे आहे ते इन्क्लाइन इन्सिडेंट होतात, म्हणजे ते असे तिरपे पडतात. बरोबर आहे. आता हे तिरपे पडत असल्यामुळे इथे जो जलसाठा आहे म्हणजे समशीतोष्ण प्रदेशामध्ये जो जलसाठा आहे यांची या पाण्यावर जेव्हा हे सूर्यप्रकाश पडतील तर ते असे तिरपे पडतील आणि हे तिरपे पडत असल्यामुळे ते फार खोलपर्यंत जाणार नाही. म्हणजे जास्त आतमध्ये जाणार का? ते नाही. मग जर हे जास्त खोलपर्यंत जात नाही आहे म्हणजे त्याचाच अर्थ काय? तर इथे असणारा एक मिनिट, हां, इथे असणारा जो लिम्नेटिक झोन आहे तर हा लिम्नेटिक झोन फार खोलपर्यंत नसणार. म्हणजे याची लांबी ही जास्त नसणार. का? कारण आता सूर्यकिरण जे आहेत ते असे तिरपे पडत आहेत. इथे लक्षात. त्यामुळे प्रोफाउंडल झोन हा जास्त असणार, लिम्नेटिक झोन हा कसा असणार? कमी असणार. त्यामुळे जेव्हा आपण जलसाठ्यांचे झोन करतो टेम्परेचरच्या बेसिसवर तेव्हा तो जलसाठा नेमका कुठल्या प्रदेशातला आहे हे देखील महत्त्वाचं असते. जर का तो उष्ण कटिबंधीय प्रदेशात असला तर त्या ठिकाणी आपल्याला लिम्नेटिक झोनची जी लांबी आहे ती जास्त बघायला मिळेल. आणि सिंपल लॉजिक आहे, कारण सूर्यप्रकाश परपेंडिक्युलर पडत आहे तर तो जास्त खोलपर्यंत जाणार. आणि या उलट जर का हा जलसाठा समशीतोष्ण प्रदेशातील असेल तर तेव्हा मात्र ह्या लिम्नेटिक झोनची जी लांबी आहे ही फार जास्त नसणार. का? कारण सूर्यप्रकाश हे तिरपे पडत आहेत. येत्या लक्षात. मग असं असल्यामुळेच समशीतोष्ण प्रदेशातील जलसाठ्यांचे आपण आणखी 3 प्रकारे वर्गीकरण करू शकतो. सिंपल आहे बघा. त्यामध्ये वरचा जो थर आहे जिथपर्यंत सूर्यप्रकाश पेनेट्रेट होत आहेत आणि ज्या ठिकाणी मग पाण्याचं तापमान पण जास्त आहे त्या झोनला म्हटल्या जातात लिम्नियन झोन, म्हणजे इपिलिम्नियन झोन. येत्या लक्षात. इथपर्यंत काय असणार तर इथपर्यंत टेम्परेचर जास्त असणार. का जास्त आहे? कारण सूर्यप्रकाश इथे येतो.
त्यानंतर याच्या खाली म्हणजे हा जो थर आहे तर एक थर असा येणार की जिथून सडनली आपल्या लक्षात येणार की पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते कमी होत आहे. असा जो झोन आहे त्याला आपण म्हणतो थर्मोक्लाइन झोन. म्हणजे नावातच लक्षात येतात, थर्म म्हणजेच काय टेम्परेचर आणि क्लाइन म्हणजेच डिक्लाइन. मग असा थर जिथून पाण्याचं टेम्परेचर डिक्लाइन व्हायला लागतात, म्हणजे पाण्याचं टेम्परेचर कमी कमी व्हायला लागतोय, त्या थराला आपण म्हणतो थर्मोक्लाइन झोन. आणि सर्वात खालचा जो तळभागाचा थर आहे जिथे बिलकुल सूर्यप्रकाश पोहोचत नाही आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळे तिथलं टेम्परेचर हे कमी असते, अशा झोनला मग आपण म्हणतो हायपोलिम्नियन झोन. तर समशीतोष्णमध्ये आपण असे 3 प्रकारचे वर्गीकरण देखील करू शकतो. तर इपिलिम्नियन झोन म्हणजे टेम्परेचर जास्त आहे, थर्मोक्लाइन झोन म्हणजे जिथनं टेम्परेचर कमी व्हायला सुरुवात झाली आहे, आणि हायपोलिम्नियन झोन म्हणजेच काय तर तिथे टेम्परेचर कमी असणार. येत्या लक्षात. तर हे 3 वर्गीकरण पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आता बघा, आता हे जे 2 झोन आपण बघितले या आधीचे, तर हे जे 2 झोन आहे हे आपण गोड पाणीची जी इकोसिस्टीम आहे म्हणजेच फ्रेश वॉटर इकोसिस्टीम यांचे बघितले. म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये सर्व लेंटिक आणि लोटिक या दोन्ही परिसंस्थेचे जे झोन आहे ते आपण आतापर्यंत बघितले. आता आपण जे झोन बघणार आहेत ते झोन बघणार आहे आपण समुद्राचे. म्हणजे समुद्र आणि महासागर ज्याला आपण मरीन इकोसिस्टीम म्हणतो, त्या मरीन इकोसिस्टीमचे आपल्याला वेगवेगळे झोन बघायचे आहे. तर त्यांचे झोन कसे कसे येतात बघा. एक मिनिट. आता सिंपल आहे, हा एकतर महासागर किंवा समुद्र तुम्ही कन्सिडर करा. मी तुम्हाला ही डायग्राम दाखवते. आता हा जर आपण महासागर किंवा समुद्र कन्सिडर केला तर याचे जे आपण वर्गीकरण करतो ते 2 प्रकारे करतो. एक वर्गीकरण आपण करतो उभय, म्हणजे पाण्याचेच सेम आणि बेस पण सेम आहे, टेम्परेचरलाच कन्सिडर करून आपल्याला झोन करायचे आहे. तर एक असते उभे आणि दुसरे असते आडवे. म्हणजेच सिंपल आहे, एक असणार होरिझोंटल क्लासिफिकेशन आणि एक असणार व्हर्टिकल क्लासिफिकेशन. मग आता उभे बघा, उभे जर आपल्याला झोन करायचे आहे तर आपण असे कन्सिडर करणार आणि आडवे जर का आपल्याला झोन कन्सिडर करायचे आहे तर आपण असे कन्सिडर करणार. मग सुरुवातीला आपण आडवे झोन बघू. आता आडवे झोन बघा म्हणजे आपल्याला होरिझोंटल वेनी कन्सिडर करायचा आहे, म्हणजे जवळपास समुद्राचा पृष्ठभाग आपण कन्सिडर करू. मग आता आपण इथनं स्टार्ट करू कारण इकडे जमीन आहे असं आपण अज्युम करू. हे झालं कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे किनारा आणि इकडे मग तुमचा समुद्र आहे. असं जर का असेल तर याचं वर्गीकरण आपण कसं करतो बघा. सुरुवातीचा जो झोन आहे ज्याला भूगोलमध्ये आपण कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतो, जिथे जमीन आणि पाणी दोन्ही असते आणि दोघांमध्ये 1 डिग्रीचा अँगल असतो, हा जो झोन आहे त्याला म्हटल्या जातात इंटरटायडल झोन. आता इंटरटायडल झोन म्हणजे नावावरूनच लक्षात येते, हा असा झोन आहे जिथे काय असणार समुद्र किंवा महासागरांच्या लाटा असणार, म्हणजे त्या ठिकाणी लाटा आहेत, तो हा झाला इंटरटायडल झोन. मग त्यापेक्षा थोडं समोर गेलं तर मग जो झोन सुरू होतो जिथे उथळ पाणी आहे, उथळ म्हणजे फार जास्त खोली नाही आहे समुद्राची, जो कॉन्टिनेंटल शेल्फ इथे दिलेलंच आहे, हा जो झोन आहे याला आपण म्हणतो नेट्रिक झोन. याला पर्यावरणमध्ये कुठला झोन म्हणतात नेट्रिक झोन. तर सिंपल लक्षात ठेवायचं, भूगोलमध्ये जो कॉन्टिनेंटल शेल्फ असतो त्यालाच पर्यावरणमध्ये आपण नेट्रिक झोन म्हणतो. ठीक आहे. आता इथून जसं जसं आपण समुद्राच्या दिशेने म्हणजे इकडे जाणार तर तशी तशी काय होणार समुद्राची खोली वाढत जाणार, बरोबर आहे. तर याच्या पुढचा जो झोन तयार होते त्याला एकंदरीत म्हटल्या जाते ओशनिक झोन. त्याला कुठला झोन म्हटल्या जाते ओशनिक झोन. म्हणजेच आडवे कसे झोन येणार, आडवे झोन येणार इंटरटायडल झोन, त्यानंतर नेट्रिक झोन आणि त्यानंतर ओशनिक झोन. आणि याखेरीज समुद्राचा जो तळ आहे, समुद्राचा जो तळ भाग आहे त्याला सरळ सरळ म्हटल्या जाते बेंथिक झोन. हे तुम्हाला इथं दिलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सिंपल हे लक्षात ठेवायचं आहे. बघा आपण बरेच रेफरन्स बुक वाचतो तर त्यामध्ये कन्फ्यूज होतात आडवे उभे, तर तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचे आहे. आडवे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताना जर तुम्ही नोट्स काढत असणार तर तिथेच लिहायचं. आपण 2 प्रकारे वर्गीकरण करतो, एक करतो उभं वर्गीकरण आणि एक करतो आडवं वर्गीकरण म्हणजेच होरिझोंटल. आता या होरिझोंटलमध्ये किती झोन येतात, तर होरिझोंटलमध्ये फक्त 3 झोन येतात. 3 झोन कुठले कुठले, तर त्यामध्ये लिहायचे हे 3: इंटरटायडल झोन,
त्यानंतर नेट्रिक झोन आणि उरलेला जो पूर्ण समुद्र आहे तो झाला ओशनिक झोन. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची की समुद्राचा जो तळभाग असतो त्याला आपण म्हणतो बेंथिक झोन. त्याला कुठला झोन म्हणतो आपण? बेंथिक झोन. आता हे झाले आडवे. आता आपल्याला कुठले बघायचे आहे? उभे. आता उभे वर्गीकरण कसं असते बघा, आणखी क्लिअर डायग्राम बघू आपण. ही डायग्राम कन्सिडर करा. आता आपल्याला उभं वर्गीकरण करायचं आहे. उभं म्हणजे असं, ठीक आहे, अशा प्रकारचं वर्गीकरण. आता असं वर्गीकरण करत असताना परत बघा महासागराला कशा पद्धतीने वर्गीकरण करतात बघा. सरळ सरळ हा झाला पाण्याचा पृष्ठभाग. हा पृष्ठभाग झाल्यानंतर या पृष्ठभागापासून म्हणजे सुरुवातच पृष्ठभागापासून तर अगदी समुद्राच्या तळापर्यंत जे नुसतं पाणी आहे तर त्या पाण्याला म्हटल्या जाते पेलॅजिक झोन. तर ही सर्व नावं तुम्हाला इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायची आहेत. जे संपूर्ण पाणी आहे त्या संपूर्ण पाण्याला म्हटल्या जाते पेलॅजिक झोन. आणि त्या व्यतिरिक्त जो तळ आहे म्हणजे समुद्राचा जो तळ भाग आहे त्याला म्हटल्या जाते बेंथिक झोन. म्हणजे इथे जे हे ब्राऊन कलरनी यांनी तळ दाखवला, तर हा जो तळ असते त्याला काय म्हटल्या जातात? बेंथिक झोन. हे त्या लक्षात, म्हणजे दोन झोन. कुठला? पेलॅजिक झोन आणि बेंथिक झोन. मग आता परत हा जो पेलॅजिक झोन आहे जो फक्त पाणी आपण कन्सिडर केलं, या पेलॅजिक झोनला परत दोन प्रकारात वर्गीकृत केल्या जातात. आता हे दोन प्रकार कोणते? तर सिंपल. एक असं पाणी ज्या पाण्यापर्यंत सूर्यकिरण पोहोचू शकत आहे आणि सूर्यकिरण पोहोचत असल्यामुळे तिचं टेम्परेचर कंपॅरेटिव्हली जास्त असणार. तर ज्या थरापर्यंत सूर्यकिरण पोहोचतात अशा थराला म्हटल्या जाते फोटिक झोन. अशा थराला कुठला थर म्हटल्या जाते? फोटिक झोन. आणि जिथे सूर्यकिरण पोहोचत नाही आणि कंपॅरेटिव्हली टेम्परेचर जे आहे, तापमान जे आहे ते कमी असते त्याला म्हटल्या जाते अफोटिक झोन. त्याला कुठला म्हटल्या जाते? अफोटिक झोन. आणि त्यानंतर अगदी हा जो तळ भाग आहे बघा इथे दिसलाय तुम्हाला, तर याला म्हटल्या जाते अबेझल झोन. आणि खाली येणार बेंथिक झोन. म्हणजे हे परत वर्गीकृत केल्या जातात. त्यामुळे व्यवस्थित डायग्राम काढून किंवा फ्लोचार्ट काढून तुम्हाला लिहायचं आहे. बघा सिंपल आहे. आधी कसं वर्गीकरण करणार? पेलॅजिक झोन आणि बेंथिक झोन. पेलॅजिक झोन म्हणजे नुसतं पाणी आणि बेंथिक झोन म्हणजे नुसतं जमीन म्हणजे समुद्राचा तळ. तर हा जो पेलॅजिक झोन आहे या पेलॅजिक झोनला परत दोन भागामध्ये वर्गीकृत केल्या जाते, फोटिक झोन आणि अफोटिक झोन. फोटिक झोन म्हणजे तापमान जास्त असणार, अफोटिक झोन म्हणजे तापमान कमी. आणि हा जो बेंथिक झोन आपण म्हटलो होतो तळ, तर याचे पण तीन प्रकार असतात. म्हणजे याला परत तीन प्रकारे वर्गीकृत करतात. तर यामध्ये ते बेंथिक म्हणजे एकदम तळ. त्यानंतर येथे बघा अबेझल झोन म्हणजे जिथं तुम्हाला हा असा तळभाग लागतो. आणि आपल्याला माहीत आहे जेव्हा आपण समुद्रशास्त्र शिकतो ओशनोग्राफी, तर आपल्याला माहीत असते की समुद्रामध्ये महासागरांमध्ये सुद्धा अशा खोल ट्रेंचेस असतात, दरी असतात. तर हा जो दरी जर का लागत असेल समुद्रामध्ये किंवा महासागरमध्ये तर त्याला हेडल म्हणतात. त्याला काय म्हणतात? हेडल झोन. तर म्हणजेच तळाचे पण तीन प्रकार आहेत, बेंथिक झोन, हेडल झोन आणि अबेझल झोन. आणि पाण्याचे किती प्रकार? फोटिक झोन आणि अफोटिक झोन. पण आता बघा हा एक प्रकार झाला, पण यापेक्षाही आपल्याला पर्टिक्युलरली बोलायचं असलं किंवा प्रॉपर टेम्परेचर वाईज बोलायचं असलं तर मग समुद्राचे झोन कसे करतात. तिथं प्रॉपर टेम्परेचर वाईज दिलं आहे आणि उंची वाईज दिलेले आहे. तर हे झोन पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर इथं त्यांनी सरळ सरळ किती उंचीवर किती तापमान असते हाच पार्ट कन्सिडर केलेला आहे. तर बघा पेलॅजिक झोन म्हणजे सर्व पाण्याचा झोन आला, ठीक आहे, आणि खालचा आला हा बेंथिक झोन म्हणजेच तळभाग. आता पेलॅजिक झोनमध्ये बघा परत जेव्हा आपण सुरुवातीला 200 मीटरपर्यंत येतो पाण्यामध्ये तर तिथे काय असणार? टेम्परेचर साहजिकच आहे जास्त असणार कारण पृष्ठभाग आहे. तर याला म्हटल्या जातात इपी पेलॅजिक झोन. याला कुठला झोन म्हणतात? इपी पेलॅजिक झोन. त्यानंतर तिथनं 1000 मीटरपर्यंत आपण खोल गेलो तर त्याला म्हटल्या जातात मिझो पेलॅजिक झोन. ठीक आहे, मग इथे मास्यांसारखे असे प्राणी आढळतात. आता हे काय आहे हे सांगते मी तुम्हाला नंतर. त्यानंतर बघा जसं जसं आपण खोलवर जाणार मग येते 4000 मीटरपर्यंतचा एरिया. तिथे तो जो पाणी आहे त्याला म्हटल्या जाणार बॅथी पेलॅजिक झोन. म्हणजे बघा इपी पेलॅजिक, मिझो पेलॅजिक, बॅथी पेलॅजिक झोन. त्यानंतर 6000 मीटरपर्यंत अबिझो पेलॅजिक झोन आणि खाली जो आहे 10000 मीटरपर्यंत त्याला म्हटल्या जाते हेडो पेलॅजिक झोन. तर असे उंचीनुसार देखील वर्गीकरण केल्या जातात.
तर हे बरेचदा पेपरमध्ये विचारतात, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की झोन कुठले कुठले आहे आणि कशा पद्धतींचं त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आता बरेचदा आपण जेव्हा हे वाचतो रेफरन्स बुकमध्ये किंवा नोट्समध्ये, तर हे त्यांनी एकत्रित दिलेले आहे, उभे आडवे सर्व, त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होते. तर बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही, व्यवस्थित ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले आहे त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे बघा इथे सर्व दिलं आहे, हेडल झोन, अबेझल झोन, बेंथिक झोन, जे कशाचे झाले, तळाचे झोन झाले, आणि पाण्याचे झोन पण इथं ते मला दिलं आहे, फोटिक आहे, अफोटिक आहे, सर्व. ठीक आहे. मग आता बघा आपला मेन मुद्दा, जलीय परिसंस्था जर आपण कन्सिडर करतोय, तर हे जे टेम्परेचर आहे, हे जी क्षारता आहे, याच्या अकॉर्डिंग तिथे आपल्याला त्या पद्धतीचे जैविक घटक आढळून येणार, म्हणजे वनस्पती आणि प्राणी आढळून येणार. तर आता जलीय परिसंस्थेमध्ये जे वनस्पती आणि प्राणी आढळतात त्यांना पण वर्गीकृत केलेलं आहे. तर त्यांचं वर्गीकरण कसे असतात किंवा ते कुठल्या झोनमध्ये असतात ते आपण कन्सिडर करू. बघा आता ही जलीय परिसंस्था आहे. या जलीय परिसंस्थेमध्ये सुरुवातीचा जो पृष्ठभाग आहे, आता मला सांगा हा जो पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागावर टेम्परेचर कसं असणार, तर टेम्परेचर जास्त असणार, बरोबर आहे, कारण फोटिक झोन आहे. फोटिक झोन असल्यामुळे हा जो भाग आहे, या भागामध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आढळून येतात. आता हे वनस्पती आणि प्राणी म्हणजे अगदी बारीक बारीक कीटक सारखे प्राणी असतात, आणि वनस्पती देखील तशाच असतात, म्हणजे ज्याला आपण शैवाल म्हणतो, अलगाय, तर तशासारख्या छोट्या छोट्या वनस्पती असतात आणि हे प्राणी असतात. हे जे आढळून येतात वरच्या पृष्ठभागावर, यांना आपण एकंदरीत म्हणतो प्लॅंक्टन. यांना काय म्हणतो, प्लॅंक्टन, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो प्लवंग. यांना मराठीमध्ये प्लवंग म्हणतात. मग आता प्लॅंक्टनचे दोन प्रकार, सिंपल, जर का वनस्पती असेल तर त्यांना म्हटल्या जाते फायटोप्लॅंक्टन, आणि प्राणी असेल तर त्यांना म्हटल्या जाते झूप्लॅंक्टन. सिंपल नाव. मग आता एक्झॅक्टली हे जे प्लॅंक्टन्स आहेत, तर यांना पर्यावरणीय भाषेमध्ये आणखी एक शब्द आहे, त्याला म्हटल्या जाते न्यूस्टॉन. त्यांना काय म्हटलं जाते, न्यूस्टॉन, म्हणजे हे अगदी वरच्या थरावर आढळून येणार. या व्यतिरिक्त याच्या खालचा जो भाग आहे, त्या भागामध्ये मग आपल्याला मोठ्या मोठ्या वनस्पती प्राणी आढळून येतात, म्हणजे जसे हे मोठे मोठे कासव आहेत, मासे आहेत, हे यांना म्हटल्या जातात नेक्टॉन. यांना कुठले म्हटल्या जातात, नेक्टॉन. आणि अगदी तळभागाशी जे वनस्पती आणि प्राणी आढळून येतात त्यांना म्हटल्या जाते बेंथॉस. त्यांना काय म्हणतात, बेंथॉस. तर अशा प्रकारे न्यूस्टॉन, नेक्टॉन आणि बेंथॉस असं 3 वर्गीकरण केल्या जाते, कोणत्या थरामध्ये कुठले प्राणी आढळून येतात या बेसिसवर. आता बघा आणखी यामध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवायची आहे. यामध्ये महत्त्वाचा डिफरन्स काय आहे बघा. हे जे प्लॅंक्टन असतात, हे प्लॅंक्टन्स जनरली त्यांना म्हणतात जे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनेच वाहन करतात. म्हणजेच सिंपल आहे की हे स्विम डायरेक्शन काय आहे, त्या का लक्षात, स्विम डायरेक्शन काय आहे यावरून पण यांचं वर्गीकरण आहे. स्विम डायरेक्शन म्हणजे काय, आता बघा या पाण्याला एक स्वतःची डायरेक्शन असणार, ज्या दिशेने हे प्रवाह करत आहे, वाहत आहे. मग पाण्या ज्या दिशेने वाहत आहे त्याच दिशेने पाण्यासोबतच जर का वाहत जात असेल तर ते झाले प्लॅंक्टन. म्हणजे यांची दिशा आणि पाण्याची दिशा वाहण्याची ही कशी असणार, सारखी असणार. म्हणजे अगदी छोटे छोटे असतात, बारीक बारीक असतात, म्हणजे हे पाण्यासोबतच वाहत जातात. तर हे झाले प्लॅंक्टन. याखेरीज आता हे जे नेक्टॉन असतात, तर हे नेक्टॉन म्हणजे ते प्राणी जे पाण्याच्या विरुद्ध दिशेने देखील वहन करू शकतात. म्हणजे यांची जी स्विम डायरेक्शन आहे, ही स्विम डायरेक्शन ऑपोजिट पण राहू शकते. म्हणजेच इथे कसे आहे, हे व्हॉलंटरी आहे. यांची जर इच्छा असेल तर हे पाण्याच्याच दिशेने प्रवाह करणार, अदरवाईज हे अपोजिट दिशेने पण काय करू शकतात, प्रवाहित करू शकतात किंवा वाहू शकतात. तर हे झाले स्विम डायरेक्शन, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आणखीन एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे फूड चेनचा, म्हणजेच अन्न साखळीचा. बघा जलीय परिसंस्थेची जी अन्न साखळी आहे तिची सुरुवात कोणापासून होणार, तर तिची सुरुवात होत असते प्लॅंक्टनपासून. आता सिंपल लॉजिक आहे, ह्या वनस्पती आहे आणि वनस्पती काय असतात, वनस्पती प्रोड्युसर असतात, उत्पादक असतात. त्यामुळे अन्न तयार करण्याचं काम हेच करणार आणि तिथनं मग यांच्या अन्न साखळीची जी आहे ती सुरुवात होत असते. त्यामुळेच आपण झोन कन्सिडर करतो. बघा जेवढा जास्त फोटिक झोन असणार, जेवढा जास्त लिम्नेटिक झोन असणार, तेवढा जास्त सूर्यप्रकाश आहे, तेवढं जास्त टेम्परेचर आहे. त्या टेम्परेचरमुळे तिथे प्लवंगांची जी निर्मिती आहे ती जास्त होणार, हे जास्तीत जास्त अन्न तयार करणार. आणि अन्नाचा जर का पुरवठा प्रॉपर असेल तर इतर प्राणी वनस्पती देखील आपल्याला
जास्त प्रमाणावर आढळून येणार. तर त्यामुळे आपण टेम्परेचरच्या बेसिसवर हे झोन करतो. बघा, फार डिटेलमध्ये पेपरमध्ये विचारत नाही, पण हे जी नावं असतात ही नावं विचारतात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि बघा, सोबतच तुम्हाला माहीत असेल आपला एक कोर्स आहे मिशन प्रारंभ, ज्यामध्ये आपण छोट्या छोट्या असेच जे टॉपिक्स आहेत जे NCERT बेसिसचे आहेत ते सर्व कव्हर केलेलं आहे. डेडिकेटेड सब्जेक्ट वाईज बॅच आहे ही. तर तुम्ही याची पण माहिती घेऊ शकता. अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेले आहे. तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आणि कुठल्याही कोर्सबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे जर काही क्युरीज असतील किंवा तुम्हाला आणखी नवीन नवीन टॉपिकवर व्हिडिओज पाहिजे असतील तर ते देखील सांगा.